वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधील प्रॅक्टिस सेट 6.3 सॉर्ट आउट करणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण याच सेम प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट कव्हर केलेला आहे. सो या लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर सेकंड कव्हर करणार आहोत. सो सीधी क्वेश्चन सिम्प्लिफाय. गिवन जे 5 एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते आपल्याला फॉर्म्युला यूज करून सिम्प्लिफाय करायचे आहेत. सो आपण फॉर्म्युले रिकॉल करूया. सीधी फर्स्ट फॉर्म्युला a cube minus b cube is equal to, in first bracket a minus b and in second bracket a square plus ab plus b square. Then next formula a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. Then next a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. Then next a square minus b square, that means in first bracket a plus b and in second bracket a minus b. Is it clear? Then next formula a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Simply हे सगळे फॉर्म्युले यूज करून आपण हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट एक्झाम्पल इज इन ब्रॅकेट x plus y bracket cube minus in second bracket x minus y bracket cube. सो ही जी बायनोमियल आहे त्याला जर आपण a कन्सिडर केलं आणि या बायनोमियलला जर आपण b कन्सिडर केलं तर आपण a क्यूब मायनस b क्यूब हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट हिअर a इज इक्वल टू x प्लस y and b इज इक्वल टू x minus y. So by using formula we can write by using formula a cube minus b cube, a cube minus b cube is equal to, in first bracket a minus b and in second bracket a square plus ab plus b square. Is it clear? So simply a ची व्हॅल्यू आपल्याला हा ब्रॅकेट पुट करायची आहे आणि b ची व्हॅल्यू हा ब्रॅकेट. सो गिवन एक्झाम्पल इज x प्लस y ब्रॅकेट क्यूब मायनस इन सेकंड ब्रॅकेट x मायनस y ब्रॅकेट क्यूब. चे एक्सपान्शन आपण खाली घेऊया. इन फर्स्ट ब्रॅकेट a मायनस b, दॅट मीन्स a ची व्हॅल्यू x प्लस y मायनस b ची व्हॅल्यू x मायनस y. इज इट क्लिअर? देन a square, that means a ची व्हॅल्यू x plus y square. Is it clear? Plus ab, that means a ची व्हॅल्यू x plus y and b ची व्हॅल्यू x minus y. Is it clear? Plus b square, that means b ची व्हॅल्यू x minus y bracket square. Is it clear? So तर हा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचा आहे. पहिली टर्म ब्रॅकेटमधील जी पहिला ब्रॅकेट आहे तो ॲज इट इज एक्स प्लस वाय, बट इथं मायनसने आता मल्टिप्लिकेशन करताना आतल्या टर्मचे साईन चेंज होणार आहेत. सो मायनस इंटू प्लस, दॅट मीन्स मायनस एक्स अँड मायनस इंटू मायनस, दॅट मीन्स प्लस वाय होतील. इज इट क्लिअर? त्यानंतर तर सेकंड ब्रॅकेट आपण सॉल्व करूया. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट मीन्स इथं आपण a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करू शकतो. सो वी कॅन राईट अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला एक्सपान्शन इज a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. इज इट क्लिअर? हे ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे एक्सपान्शन. सो अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला वी कॅन राईट x स्क्वेअर प्लस 2xy प्लस b स्क्वेअर, दॅट मीन्स y स्क्वेअर. इज इट क्लिअर? a ची व्हॅल्यू x आणि b ची व्हॅल्यू y आपण पुट केलेली आहे. सो हे एक्सपान्शन आहे ते या ब्रॅकेटचं आलेलं आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर हे जे एक्सपान्शन आहे ते जर आपण ऑब्झर्व केलं तर हे एक्सपान्शन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्याचं आहे. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय आहे एक्सपान्शन? इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी अँड इन सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. सो इथं एच्या व्हॅल्यू एक्स आणि वाय आहेत. सो या एक्सपान्शनमधून आपण यामध्ये हे कन्वर्ट करू शकतो. दॅट मीन्स प्लस ए स्क्वेअर, दॅट मीन्स एक्स स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, दॅट मीन्स वाय स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो
याचं एक्सपान्शन हे आहे. त्यानंतर ही जी टर्म आहे बायनॉमियलचा स्क्वेअर, हे म्हणजेच काय आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. सो इथं आपण फॉर्म्युला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा अप्लाय करू शकतो. सो अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. सो आपण हे कसं लिहू शकतो, प्लस ए स्क्वेअर दॅट मीन्स एक्स स्क्वेअर मायनस 2ab दॅट मीन्स 2xy प्लस वाय स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो ब्रॅकेट कंप्लीट. हे जे एक्सपान्शन आलेलं आहे पण सेम कलरमध्येच करूया म्हणजे लक्षात येईल. इज इट क्लिअर? सो आता जर आपण ऑब्झर्व केलं तर या एक्सचं साईन हे प्लस आहे आणि इथं मायनस आहे. सो ह्या ऑपोजिट टर्म्स झालेल्या आहेत. सो कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? सो पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, वाय प्लस वाय दॅट मीन्स 2y. इज इट क्लिअर? सो सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. त्या पूर्ण जर ब्रॅकेटमध्ये आपण ऑब्झर्व केलं तर इथं एक्स स्क्वेअर आहे, तर अगेन प्लस एक्स स्क्वेअर आहे आणि इथं सुद्धा एक्स स्क्वेअर आहे. इज इट क्लिअर? म्हणजे आपण काय लिहू शकतो, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. इज इट क्लिअर? देन त्यानंतर इथं प्लस 2xy आहेत बट इथं मायनस 2xy आहेत. अपोजिट टर्म्स झाल्या सो त्या एकमेकांना कट होतील. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं प्लस वाय स्क्वेअर आहे आणि इथं मायनस वाय स्क्वेअर आहे. सो यासुद्धा अपोजिट टर्म्स झाल्या एकमेकांना कॅन्सल होतील. सो रिमेनिंग काय राहणार आहे, प्लस हे वाय स्क्वेअर. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट स्टेप 2y ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच काय होणार आहे 3x स्क्वेअर. इज इट क्लिअर? प्लस हे वाय स्क्वेअर ॲज इट इज. तर आपल्याला सिम्प्लिफिकेशन घ्यायचं आहे. दॅट मीन्स तर 2yनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल, पहिल्यांदा पहिल्या टर्मला आणि त्यानंतर या सेकंड टर्मला. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 2 3 6 अँड एक्स स्क्वेअर इंटू वाय. इज इट क्लिअर? त्यानंतर प्लस 2 इथं कोइफिशियंट 1 आहे दॅट मीन्स 2 1 2 आणि वाय इंटू वाय स्क्वेअर दॅट मीन्स वाय क्यूब. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. Then see the second example in first bracket 3a plus 5b bracket cube minus in second bracket 3a minus 5b bracket cube. Is it clear? या पूर्ण ब्रॅकेटला जर आपण a कन्सिडर केलं आणि या पूर्ण ब्रॅकेटला जर आपण b कन्सिडर केलं तर a क्यूब मायनस b क्यूब हा फॉर्म्युला इथं आपण अप्लाय करू शकतो. सो यू कॅन राईट हिअर a इज इक्वल टू 3a प्लस 5b and b is equal to 3a minus 5b. Is it clear? So by using formula a cube minus b cube. So expansion is in first bracket a minus b and in second bracket a square plus ab plus b square. Is it clear? सो सिम्पली आता ए आणि बीच्या ठिकाणी आपल्याला हे दोन ब्रॅकेट पुट करायचे आहेत. सो वी कॅन राईट गिव्हन ब्रॅकेट्स आर 3a प्लस 5b ब्रॅकेट क्यूब मायनस 3a मायनस 5b ब्रॅकेट क्यूब. चं एक्सपान्शन आपण फाइंड आउट करत आहोत. सो ए मायनस बी दॅट मीन्स एची व्हॅल्यू 3a प्लस 5b मायनस आता b दॅट मीन्स 3a मायनस 5b. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं आपण घेऊया a स्क्वेअर दॅट मीन्स एची व्हॅल्यू 3a प्लस 5b ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? प्लस ab दॅट मीन्स एची व्हॅल्यू 3a प्लस 5b आणि बीची व्हॅल्यू 3a मायनस 5b प्लस बी स्क्वेअर दॅट मीन्स बीची व्हॅल्यू 3a मायनस 5b ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? तर ब्रॅकेट कंप्लीट होईल. सो हेच एक्सपान्शन आपण कसं लिहू शकतो, इथूनपासून स्टार्ट करूया कारण जागा थोडी कमी पडते आहे. सो
पहिला जो ब्रॅकेट आहे 3a प्लस 5b, सो इथं मायनसनी मल्टिप्लाय होणार आहे. सो मायनसनी मल्टिप्लाय झाल्यामुळं आतील टर्मचे साईन चेंज होतील. सो मायनस इंटू प्लस, दॅट मीन्स मायनस येईल, मायनस 3a आणि मायनस इंटू मायनस प्लस 5b. जितक्या त्यानंतर हा सेकंड ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचा आहे. सेकंड ब्रॅकेट इज, इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 3a प्लस 5b ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे इथं आपण a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला ॲप्लाय करू शकतो. जितक्या त्यानंतर 3a प्लस 5b आणि 3a मायनस 5b हे कशाचं एक्सपान्शन आहे? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन आहे. जितक्या त्यानंतर इथं जर आपण ऑब्झर्व केलं 3a मायनस 5b ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच इथं आपण a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला ॲप्लाय करू शकतो. जितक्या सुरुवातीला आपण हा फॉर्म्युला ॲप्लाय करूया. याचं एक्सपान्शन काय आहे? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट मीन्स a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. सो a स्क्वेअर दॅट मीन्स 9a स्क्वेअर प्लस 2ab, दॅट मीन्स 2a ची व्हॅल्यू 3a अँड b ची व्हॅल्यू 5b. जितक्या प्लस b स्क्वेअर, दॅट मीन्स 25b स्क्वेअर. जितक्या हे एक्सपान्शन या फॉर्म्युल्याचं आलेलं आहे. सो आपण सेम कलरमध्येच करूया म्हणजे लक्षात येईल. जितक्या त्यानंतर आता इथं सुद्धा आपल्याला एक फॉर्म्युला दिसतो आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सो हेच आपण कसं लिहू शकतो? अकॉर्डिंग टू धिस फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ते एक्सपान्शन दिलेलं आहे. सो आपल्याला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर या फॉर्ममध्ये घेता येईल. सो यू कॅन राईट प्लस a स्क्वेअर, दॅट मीन्स 9a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, दॅट मीन्स 25b स्क्वेअर. जितक्या हे एक्सपान्शन ब्लू शेडमध्येच करूया म्हणजे लक्षात येईल. त्यानंतर हे थर्ड एक्सपान्शन आपल्याला घ्यायचं आहे a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. सो अकॉर्डिंग टू फॉर्म्युला प्लस a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट मीन्स a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. सो हेच आपण कसं लिहू शकतो? a स्क्वेअर दॅट मीन्स 9a स्क्वेअर मायनस 2ab, दॅट मीन्स a ची व्हॅल्यू 3a आहे आणि b ची व्हॅल्यू 5b. जितक्या प्लस b स्क्वेअर, दॅट मीन्स 25b स्क्वेअर. जितक्या ब्रॅकेट कम्प्लीट. देन नेक्स्ट स्टेपला इथं जर आपण ऑब्झर्व केलं हा पहिला ब्रॅकेट, इथं प्लस 3a आहे आणि इथं मायनस 3. सो या ऑपोजिट टर्म्स झाल्या, सो एकमेकांना कट होतील. सो इथं काय राहणार आहे? 5b प्लस 5b, दॅट मीन्स 10b. जितक्या त्यानंतर नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये आता 9a स्क्वेअर ॲज इट इज. आता हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन 3 2 6 अँड 6 5 30. जितक्या सो प्लस 30ab. जितक्या प्लस 25b स्क्वेअर ॲज इट इज. त्यानंतर या टर्मसुद्धा ॲज इट इज प्लस 9a स्क्वेअर मायनस 25b स्क्वेअर. जितक्या त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. ही टर्म ॲज इट इज 9a स्क्वेअर, त्यानंतर मायनस, तर मायनसमध्ये आन्सर येणार आहे कारण 2 हे मायनसमध्ये आहे. मायनस 2 इंटू 3 दॅट मीन्स मायनस 6 अँड मायनस 6 इंटू 5 दॅट मीन्स मायनस 30. मायनस 30ab. त्यानंतर ही टर्म ॲज इट इज प्लस 25b स्क्वेअर. जितक्या सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं काय आहे? प्लस 9a स्क्वेअर आहे. इथं सुद्धा प्लस 9a स्क्वेअर आहे आणि इथं सुद्धा प्लस 9a स्क्वेअरच आहे. जितक्या सो आपण हे 3 टाइम्स लिहू शकतो. 10b ॲज इट इज. सो 9a स्क्वेअर प्लस 9a स्क्वेअर प्लस 9a स्क्वेअर. जितक्या त्यानंतर हे प्लस 30ab आहे आणि इथं मायनस 30ab आहे. सो ऑपोजिट टर्म्स झाल्या, सो कॅन्सल होतील. जितक्या त्यानंतर इथं प्लस 25b स्क्वेअर आहे आणि इथं मायनस 25b स्क्वेअर आहे. सो यासुद्धा अपोजिट टर्म्स झाल्या, यासुद्धा कॅन्सल होतील. सो रिमेनिंग आहे ते आपण लिहून घेऊया. प्लस 25 हे b स्क्वेअर. जितक्या सो नेक्स्ट स्टेपला
10b ॲज इट इज. त्यानंतर 9a² प्लस 9a² प्लस 9a², दॅट मीन्स 27a² प्लस 25b² ॲज इट इज. क्लिअर. आता सिम्प्लिफाय करायचं आहे. दॅट मीन्स आता 10bने आपल्याला या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करावं लागेल पहिल्या टर्मला आणि त्यानंतर या सेकंड टर्मला. इज इट क्लिअर. सो 10 इंटू 27 म्हणजेच 270 आणि a² इंटू b. इज इट क्लिअर. त्यानंतर प्लस 10 इंटू 25 दॅट मीन्स 250 आणि b इंटू b² दॅट मीन्स b³. Is it clear? It is our final answer. Then next example, third one. Third example is in bracket a plus b bracket cube minus a³ minus b³. Is it clear? ही जी टर्म आहे a प्लस बी ब्रॅकेट क्यूब, इथं आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. दॅट मीन्स एक्सपान्शन काय आहे a प्लस बी ब्रॅकेट क्यूब दॅट मीन्स a³ प्लस 3a²b plus 3ab² plus b³. Is it clear? So we can write expansion of a plus b bracket cube. We know that a plus b bracket cube is equal to a³ plus 3a²b plus 3ab² plus b³. Is it clear? सो गिव्हन एक्झाम्पल जे आहे त्यामध्ये या ब्रॅकेटच्या ठिकाणी आपण हे एक्सपान्शन लिहू शकतो. सो वी कॅन राईट गिव्हन एक्झाम्पल इज a प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस a³ मायनस b³. सो याऐवजी आपण एक्सपान्शन लिहूया a³ प्लस 3a²b प्लस 3ab² प्लस b³. इज इट क्लिअर. सो या ब्रॅकेटचं हे एक्सपान्शन आपण लिहिलेलं आहे आणि त्यानंतर या ज्या दोन टर्म्स आहेत मायनसवाल्या त्या ॲज इट इज मायनस a³ आणि मायनस b³. इज इट क्लिअर. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर ज्या ऑपोजिट टर्म्स आहेत त्या कॅन्सल होतील. इथं काय आहे प्लस a³ आहे आणि इथं मायनस a³. सो कॅन्सल होईल. त्यानंतर इथं प्लस b³ आहे आणि इथं मायनस b³. सो जे रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहून घेऊया. 3a²b प्लस 3ab². इज इट क्लिअर. इट इज अवर फायनल आन्सर. एक्झाम्पल खूपच सोपं आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल फोर्थ वन. सी द एक्झाम्पल p³ मायनस इन ब्रॅकेट p प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. इथं आपण pला जर a कन्सिडर केलं आणि या बायनॉमियलला जर आपण b कन्सिडर केलं तर इथं आपण a³ मायनस b³ हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. सो वी कॅन राईट हियर a इज इक्वल टू p अँड b इज इक्वल टू p प्लस 1. इज इट क्लिअर. सो बाय युझिंग फॉर्म्युला we can write a³ minus b³ is equal to in first bracket a minus b and in second bracket a² plus ab plus b². Is it clear? तर सिम्पली आपण व्हॅल्यूज पुट करूया. गिव्हन एक्झाम्पल इज p³ minus in bracket p plus 1 bracket cube. Is it clear? So is equal to a minus b. दॅट मीन्स a ची व्हॅल्यू p पुट करायची आहे आणि b ची व्हॅल्यू p प्लस 1 पुट करायची आहे. सो इन फर्स्ट ब्रॅकेट a मायनस b दॅट मीन्स p मायनस p प्लस 1. इज इट क्लिअर. त्यानंतर इन सेकंड ब्रॅकेट a² दॅट मीन्स a ची व्हॅल्यू p दॅट मीन्स p² प्लस ab दॅट मीन्स a ची व्हॅल्यू p आणि b ची व्हॅल्यू p प्लस 1. इज इट क्लिअर. प्लस b² दॅट मीन्स p प्लस 1 स्क्वेअर. इज इट क्लिअर. सो सुरुवातीला आपण हा पहिला ब्रॅकेट सॉल्व करूया. p आता मायनसने आपण ब्रॅकेट सॉल्व करणार म्हणजे आतील टर्मचे साईन चेंज होतील. मायनस इंटू प्लस दॅट मीन्स मायनस
मायनस पी आणि त्यानंतर मायनस इंटू प्लस दॅट मीन्स मायनस 1. इज इट क्लिअर? त्यानंतर हा नेक्स्ट ब्रॅकेट आपण सॉल्व करूया. पी स्क्वेअर ॲज इट इज. आता इथं आपण काय करू शकतो, या पीने इथं मल्टिप्लाय करू शकतो आणि त्यानंतर इथं मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट पी इंटू पी दॅट मीन्स पी स्क्वेअर आणि पी इंटू 1 दॅट मीन्स पी. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानुसार याचं एक्सपान्शन आपल्याला घ्यायचं आहे. या टर्मचं फक्त या बायनोमियल टर्मचं स्क्वेअर पण अकॉर्डिंग टू फॉर्म्युला ए स्क्वेअर दॅट मीन्स पी स्क्वेअर प्लस 2ab दॅट मीन्स 2p इंटू बी दॅट मीन्स 1 प्लस बी स्क्वेअर दॅट मीन्स 1 स्क्वेअर. इज इट क्लिअर? हा 1च येणार आहे. नेक्स्ट स्टेपला आपण करूया. तर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर हे पी प्लसमध्ये आहेत आणि हे मायनसमध्ये आहेत. सो ऑपोजिट झाल्यामुळं ते एकमेकांना कॅन्सल होतील. सो इथं काय राहणार आहे, मायनस 1. इज इट क्लिअर? नंतर तर पी स्क्वेअर इथंही आहे, त्यानंतर पी स्क्वेअर आणि त्यानंतर हे पी स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो आपण हे 3 टाइम्स आहेत. सो काय घेऊ शकतो, 3p स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर तर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. 2p इंटू 1 म्हणजे काय राहणार आहे, 2p. इज इट क्लिअर? सो रिमेनिंग आहे ते आपण लिहून घेऊया. प्लस p त्यानंतर प्लस 2p आणि प्लस 1. इज इट क्लिअर? 1 स्क्वेअर 1च येईल. सो मायनस 1 ॲज इट इज. हे 3p स्क्वेअर ॲज इट इज. तर p प्लस 2p म्हणजे काय करता येईल, 3p. इज इट क्लिअर? हे p दॅट मीन्स 1p आहेत आणि हे 2p दॅट मीन्स 3p प्लस 1. तर आपण ह्या मायनसनी हा ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल. मायनस 1 दॅट मीन्स मायनस 1 इंटू प्लस 3p स्क्वेअर दॅट मीन्स मायनस 3p स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस 1 इंटू प्लस 3p दॅट मीन्स मायनस 3p. सो आपण मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करतो आहोत. सो साईन हे चेंज होणार आहेत. सुरुवातीला आपण या टर्मला मल्टिप्लाय केलेलं आहे, त्यानंतर या सेकंड टर्मला आणि त्यानंतर या थर्ड टर्मला. इज इट क्लिअर? सो इथं मायनस असल्यामुळं आतील प्रत्येक टर्मचं साईन हे चेंज होणार आहे. सो इथं मायनस इंटू प्लस मायनस 1. इज इट क्लिअर? सो इट इज अवर फायनल आन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल, 5th one. See the example. 3xy minus 2ab bracket cube minus 3xy plus 2ab bracket cube. Is it clear? या बायनोमियलला जर आपण a कन्सिडर केलं आणि या बायनोमियलला जर आपण b कन्सिडर केलं तर इथं आपण a क्यूब मायनस b क्यूब हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट हियर a is equal to 3xy minus 2ab. Is it clear? And b is equal to 3xy plus 2ab. Is it clear? So by using formula a cube minus b cube. Is it clear? So expansion is in first bracket a minus b and in second bracket a square plus ab plus b square. Is it clear? So given example, 3xy minus 2ab bracket cube minus 3xy plus 2ab bracket cube. Is it clear? So according to expansion a minus b that means a ची व्हॅल्यू हा ब्रॅकेट पुट करायची आहे आणि b ची व्हॅल्यू हा ब्रॅकेट. सो यू कॅन राईट a minus b that means 3xy minus 2ab minus 3xy plus 2ab. Is it clear? त्यानंतर इथं आपण खाली घेऊया a स्क्वेअर दॅट मीन्स a स्क्वेअर दॅट मीन्स हा पहिल्या ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट मीन्स
3xy minus 2ab bracket square is it clear plus ab that means a ची व्हॅल्यू 3xy minus 2ab into b ची व्हॅल्यू that means 3xy plus 2ab is it clear plus b square that means b ची व्हॅल्यू 3xy plus 2ab bracket square is it clear आणि ब्रॅकेट कंप्लीट इथं. सो नेक्स्ट स्टेपला काय हा जो पहिला ब्रॅकेट आहे तो पहिल्यांदा आपण सॉल्व करूया. 3xy minus 2ab ॲज इट इज तर मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करणार म्हणजे साईन ह्या चेंज होणार आहेत. मायनस इंटू इथं प्लस आहे दॅट मीन्स मायनस होईल मायनस 3xy नंतर मायनस इंटू प्लस दॅट मीन्स मायनस होईल मायनस 2ab इज इट क्लिअर. त्यानंतर या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आपल्याला घ्यायचं आहे. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण ॲप्लाय करू शकतो. त्यानंतर इथं जर आपण ऑब्झर्व केलं या दोन टर्म्स तर a मायनस बी आणि a प्लस बी हे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन आहे जितलं. आणि इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर a प्लस बी दॅट मीन्स इथं आपण a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला ॲप्लाय करू शकतो जितलं. सो वी कॅन राईट सुरुवातीला आपण हे एक्सपान्शन लिहूया. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला वी कॅन राईट a minus b bracket square that means a square minus 2ab plus b square आणि a ची व्हॅल्यू 3xy पुट करायची आहे आणि b ची व्हॅल्यू 2ab is it clear. So we can write a square that means 9x square y square is it clear minus 2a that means 3xy into b that means 2ab is it clear plus b square that means 4a square b square is it clear. हे या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन आलेलं आहे. सो आपण त्याच शेडमध्ये करूया म्हणजे लक्षात येईल. त्यानंतर प्लस आता हे जे एक्सपान्शन आहे ते एक्सपान्शन a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्याचं आहे. सो हेच आपण कसं लिहू शकतो a स्क्वेअर दॅट मीन्स 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इट क्लिअर. 9x square y square minus b square that means 4a square b square is it clear. सो हे आपण सेम त्याच शेडमध्ये करूया म्हणजे लक्षात येईल. त्यानंतर आता आपल्याला या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन घ्यायचं आहे. सो ही जी बायनोमियल टर्म आहे 3xy प्लस 4 प्लस 2ab स्क्वेअर दॅट मीन्स अकॉर्डिंग टू a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर वी कॅन राईट a square that means 9x square y square plus 2a that means 3xy into b that means 2ab plus b square that means 4a square b square is it clear. bracket complete. हे जरा लेंदी आहे. सो हे याचं एक एक्सपान्शन आलेलं आहे. सो आपण ते सेम शेडमध्ये करूया जितलं. सो नेक्स्ट स्टेप काय इथं जर आपण पहिला ब्रॅकेट ऑब्झर्व केला तर इथं 3xy प्लसमध्ये आहेत आणि इथं मायनसमध्ये आहेत. सो अपोजिट टर्म्स झाल्या सो कॅन्सल होतील. सो हा ब्रॅकेट काय येणार आहे आपला मायनस 2ab आणि मायनस 2ab दॅट मीन्स मायनस 4ab इज इट क्लिअर. त्यानंतर हा ब्रॅकेट आपण सॉल्व करूया. 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर ॲज इट इज तर हे मल्टिप्लिकेशन घेऊया आपण. 3 2 चा 6 अँड 6 2 चा 12 बट मायनस येणार आहे कारण इथं मायनस 2 इंटू 3 दॅट मीन्स मायनस 6 अँड मायनस 6 इंटू 2 दॅट मीन्स मायनस 12 इज इट क्लिअर. मायनस 12 ab xy इज इट क्लिअर प्लस 4a स्क्वेअर b स्क्वेअर ॲज इट इज प्लस या दोन टर्म्स ॲज इट इज 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस 4a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस ही टर्म ॲज इट इज. त्यानंतर आता आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे इज इट क्लिअर. 3 2 चा 6 आणि 6 2 चा 12 दॅट मीन्स प्लस
12abxy. Is it clear? Plus 4a square b square. ब्रॅकेट कम्प्लीट. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर या ब्रॅकेटमध्ये इथं 9x² y² आहेत. त्यानंतर इथं सुद्धा 9x² y² आहेत आणि त्यानंतर इथं -12abxy आहे. इथं +abxy. दॅट मीन्स ह्या ऑपोजिट टर्म्स होतील. सो या कॅन्सल होतील. त्यानंतर इथं -4a² b² आहे आणि इथं +4a² b² आहे. ह्या ऑपोजिट टर्म्स कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? सो जे रिमेनिंग आहे ते आपण लिहून घेऊया. 9x² y². त्यानंतर 9x² y² आणि इथं सुद्धा काय आहे 9x² y². इज इट क्लिअर? दॅट मीन्स 3 टाइम्स आलेला आहे. सो वी कॅन राईट -4ab ॲज इट इज इन ब्रॅकेट 9 + 9 + 9. दॅट मीन्स 27 आणि x² y² ॲज इट इज. इज इट क्लिअर? त्यानंतर अजून काय रिमेनिंग आहे यात हे एक राहिलेलं आहे +4a² b². इज इट क्लिअर? त्यानंतर आपल्याला -4ab नी इथं मल्टिप्लाय करायचं आहे या पूर्ण ब्रॅकेटला. दॅट मीन्स पहिल्या टर्मला आणि त्यानंतर या सेकंड टर्मला. इज इट क्लिअर? 4 × 27. दॅट मीन्स 27 4चा 108. इज इट क्लिअर? आणि -4 × +27. दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येईल. -abx² y². इज इट क्लिअर? त्यानंतर -4 × +4. दॅट मीन्स -16 येतील आणि ab × a² b². दॅट मीन्स a³ आणि b × b². दॅट मीन्स b³. इज इट क्लिअर? सो इट इज अवर फायनल आन्सर. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.